जालन्यात पंकजा मुंडेंकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली। गोळेगाव आणि परतूरमध्ये पूरग्रस्तांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे। खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी या शेतकऱ्यांना दिलाय। सरकार पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची ग्वाही देखील पंकजा मुंडे यांनी दिलेली आहे। तर जालन्याच्या गोळेगावामध्ये पंकजा मुंडे यांनी पाहणी केली, तेथील शेतकऱ्यांसोबत, तेथील पूरग्रस्तांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे। सोबतच परतूरमध्ये देखील ग्रामस्थांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे। खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास पंकजा मुंडे यांनी या ग्रामस्थांना दिला आहे। मी जालन्यामध्ये काही लोकांना CSRच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावे। आज मी 16 तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली, आजही जालन्यातच केली। मी बीडची आहे म्हणून जालन्यावर प्रेम कमी असं वाटू देऊ नका। जालन्यातच पहिली सुरुवात केली, बीडला आता जाणार आहे, हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी रणसांगवीला, अंबडला, मग तिथून बीडला। तर आपण सर्व धीर धरा, सचून जाऊ नका। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल पूर्ण विस्तृत बैठक घेतली, ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्तमंत्री देखील आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत। आता जे जून जुलैमध्ये जे अतिवृष्टी झाली, जुलै ऑगस्ट मध्ये, त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते, ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कालच बीडमध्ये, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले, जालन्याचे आज उद्यात होतील। तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊ, कोणीही चिंता करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत।